आपा गाडी माग घे. ए तू वाटत आडवा आलायस. तू गाडी मागा घे. मला माघार घ्यायची सवय नाही. असं का? मग आता ती लावून घ्यायची. अरे ह्या आधी बी कधी माघार घेतली नाही आणि इथून पुढं बी कवा घेणार नाही. यायला गावात एवढी आबरूची लक्तर निघाली तरी बी तुझी अजून मस्ती कमी झाली नाही वय. तुला पुरून उरायला एवढा माज पाहिजेच की, आणि इथून पुढं बी तेवढाच माज राहणार. मला त्योच तुझा माज उतरवायचा आहे. काय 2 दिवस बघतोस की गावात तुझ्या जावयाचं लिकीचं फोटो. हराम खोरा, हे तुझं कारस्थान आहे तर. उतरला का नाही एका झटक्यात? नाही तुझी राजकीय कारकीर्द संपून सत्ता काबीज केली तर गावात तोंड दाखवणार नाही. आप्पा, राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं खेळ. उगाच भ्याडासारखा खेळ खेळू नकोस. हे बघ, राजकारण लय गलिच्छ आहे. तुम्हाला भ्याड म्हण, नीच म्हण, नाहीतर हलकट म्हण, पण राजकारणात नालायकपणा केल्याशिवाय खेळ होत नाही बाबा. तुला काय खेळी खेळायचे आहेत ना, त्या खेळी खेळ. मी खंबीर आहे तुझ्या सगळ्या खेळी उलटून टाकायला. पण उगाच पोराबाळांच्या आयुष्याशी खेळू नकोस. अरे पण तुझीच पोरगी आता समाजकार्य करतीया, आणि उद्या जर ती तुझी राजकीय वारस झाली तर आम्ही काय गोट्या खेळायच्या का? अरे मान्या, नाहीतर काय. म्हणजे एका पोरीचा धसका घेतलास. हे ऐकून बरं वाटलं. अरे पोरीचा दसका घ्यायची गरजच काय? पण तुझी पोरगी ज्याला साथ देती न तो माझीच काय, उद्या तुझी सुद्धा सत्ता घालल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेव. त्याचा काय बंदोबस्त करायचा ना तो मी केलाय. काय केलंयस? अरे काय केलंयस? अरे तुझ्या नाकाव ठिचून चौकात माणसं जमून त्यांनी सभा घेतली या. चौकात बघितलं नाहीस का? आणि हे बघ, त्यात तुझी पोरगी बी सामील आहे. तुला एक फुकटचा सल्ला देतो. एक काम कर, त्या शंतनूला तुझं सरपंच पद देऊन टाक आणि जुळी घेऊन फिर बोंबलत. चल मान्या. तर आज या ठिकाणी घ्या बस. आज या ठिकाणी उद्या त्या ठिकाणी. आता का भाषण देतो का? मग तुमची तुम्ही काशी घाला, मी जातो घरी. कानच फुडी ना इथं उभा राहा. शंतनू, तू विषय मांड. हा, आपल्या सगळ्यांना साहेबांनी जसं मार्गदर्शन केलंय तशी आपल्याला आधुनिक शेती करायची. शेती आधुनिक होईलच, पण त्याआधी शिवारात जाणारे पानंद रस्ते झाले पाहिजे, तरच आधुनिक शेतीला गती येईल. आणि म्हणूनच गायत्री आणि मी पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांना निवेदन दिलं होतं. त्याप्रमाणे आपला पानंद रस्ता मंजूर झालाय. आणि हो, आता आपण जॉब कार्ड जमा करायला घेऊया, म्हणजे कसं कामाला वेग येईल. आता जॉब कार्ड कशासाठी? हे बघा, पानंद रस्ते, छोटे छोटे बंधारे, हे सगळी जी कामं आहेत ना, ती रोजगार हमी या योजनेत येतात. त्यासाठी आपल्याला जॉब कार्डची गरज असते. म्हणजे आता आम्ही रोजगार हमीने कामाला जायचं का? तुम्हाला कोण जावं म्हणतंय? अहो, कागदपत्राला ते लागतं म्हणून जॉब कार्ड पाहिजे. मी काय म्हणतो, एखाद्या वेळेस केलंच काम तर का बिघडते का? हा, तेवढंच 4 पैसे तुम्हाला मिळतील, आम्हाला मिळणार आहे. तू त्यामुळे लवकरात लवकर जॉब कार्ड घ्या आणि यांच्याकडे जमा करा. तुला एवढा फोडला तरी नेता बनायची खाज मिटली नाही तुझी. तुला आहे ना तवाच जाय बंद करायला पाहिजे होतं.
नेतागिरी तुम्ही करता, आम्ही समाजसेवा करतो आणि आमची समाजसेवा तुमच्या बुडाला आग लावते याचं समाधान आहे ना, आम्ही मार खाल्ले त्याच्यापेक्षा डबल आहे. ए ते दुकान आहे ना बंद करायचं, आता गावच्या नकाशावरती घर पण राहणार नाही तुझं. शेवटची वॉर्निंग आहे, ध्यानात ठेवायचं. हे काय रे तुमचं, चला निघा. चल, तुझी समाजसेवेची मस्ती आहे ना, घरी नेऊन उतरवतो. बाबा चल. संग्राम, ए संग्राम, बाबा मी इथं आहे. आत्ताच्या आत्ता मामाला फोन लाव आणि ह्याला उद्याच्या उद्या मुंबईला पाठवायची व्यवस्था कर. आता काय गेलंय ना, त्या शंतनूच्या नादानं परत गावभर सभा गाजवायला लागली आहे. बाबा फक्त तोडतो बोलले होते, तुझ्या ना तांगड्या तोडल्याशिवाय तू घरात बसायची नाही. आणि तुम्ही काय करत होता घरात? हा, तुम्ही घरात असताना ही बाहेर गेलीत कशी? अहो तुम्हाला सांगून गेलो होतो वकिलाची गाठ घ्यायला. शारदा, ए शारदा, आई नाही घरात. का कुठं मिली काय? ते परवा कसला हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलाय, त्यासाठी गावात बायकांना सांगाय गेली. इथं पोरगी आमच्या माड्यावर गुलाल उधळायला लागली हा, आणि हिला बरं हळदी कुंकाचं सुचतंय. बाबा तुम्ही शांत बसा, काय करायचंय ना ते मी बघतो. काय करायचं ते करा. उद्या ही पोरगी मला इथं घरात दिसली नाही पाहिजे. हो, मी हिला उद्याच नेऊन सोडतो मुंबईला. मी नाही जाणार मुंबईला. मग काय गुन्हा उधळत फिरतेस का त्या गाबड्यावर? काय गुन्हा उधळली हो? प्रेम करते मी त्याच्यावर, आणि तुम्हाला काय करायचंय ना ते करा. मी नाही विसरू शकत त्याला. हेच त्याचं आणि समाजसेवेचं भूत उतरायचं तुझ्या डोक्यातून. संग्राम, आत्ताच्या आत्ता गेटला लॉक लाव. आता ही पोरगी या घरातनं बाहेर पडेल ना, ती मुंबईला जायलाच. हॅलो स्वाती, स्वाती लवकर ये. काय झालं स्वाती? सगळं अवघडून बसलंय ग. बाबा मला उद्या मुंबईला पाठवणार आहेत. का? शंतनूचं आणि माझं जवळ येणं त्यांना मान्य नाहीये. आता आपण काय करायचं का? काय करायचं काय? जाऊन शंतनूला सांग मी उद्या मुंबईला चालली येते. अगं मग त्याला कॉल करून सांग की. नाही उचलत ना फोन, आणि आता मिस कॉल बघून जर त्याने फोन केला ना तर मला घरी असल्यामुळे नीट बोलता पण येणार नाही. मी जाते हा. आणि हो, त्याला सांग मी एकदा गेले ना तर परत भेटणं शक्य होणार नाही. तू काळजी करू नको ग, सगळं नीट होईल. हा, मी आले. इकडच्या गल्लीत जाऊन यायचं का? राहू दे, बघितलंच ना लोक देतात काय. चल. बाळू, रमेश, काय रे, काय झालं? अरे लोकांना लय मिनत्या केल्या, कोणच जॉब कडे द्यायला तयार होईना. लोक का असं करत असतील? हे काय 8-10 लोकांनीच दिले फक्त. त्या सरपंचाने धमकवलं असणार आहे त्यांना. शाळेला त्या सरपंचाचा काहीतरी बंदोबस्त करायला लागेल. हा, तुझा बंदोबस्त करायला. तो आपला कधी बंदोबस्त करेल ना कळायचं बी नाही. शाळेला असले शिपूट घालून घेणारे माणसं कशाला ठेवतो रे सोबत? अरे बरोबर आहे त्याचं, त्याच्याकडे सत्ता आहे, गुंड आहेत त्याच्याकडे, त्याची काय नाही वाकडी करू शकत आपण.
हा शिपूट घाले संघटनेचा अध्यक्ष शुभतूच बघ आता तू उगाच बाळाला बोलतो मी काय तुला काय वाटतं घाबरलोय मी? नाही अजिबात नाही हातभर फाटलेली दिसते की चेहऱ्यावर. अरे ऐकून तरी घे. आपण एक डाव करू. काय? रस्त्याकडे ज्यांच्या जमिनी आहेत ना त्यांच्या घरी जाऊन मग जॉब कार्ड मागू. मग तुला काय वाटलं आम्ही नुसतं चावडी बसून आहे व्हय? अरे प्रत्येकाच्या घरी गेलो कोणच दिना झाले जॉब कार्ड. तसं नाही बाळू, त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्यांचं नाव कुठे येणार नाही हे समजून सांगायला लागेल त्यांना, तेव्हा देतील ती. मग तसं करूया. अरे पण कुणाकुणाचे नाव आहे ते आपल्याला कळेल कसं? माझ्याकडे यादी आहेत, मी रात्री घेऊन येतो. रात्री त्याच्यावरच काम करू. मग काय करूया, जेवण झालं का नाही नेहमीच्या जागेवर भेटू. चालतंय. चालतंय चला. चला. शांतनू शांतनू काय झालं आणि तू काय एवढी घाबरली? तुला माहितीये का गायत्रीला उद्या कायमची मुंबईला पाठवणार आहेत. आणि ती जाणार. हे तिला नाही जायचंय. आता तुलाच काहीतरी करायचंय. मी काय करू? तिला कळायला नको? तिने नकार द्यायला पाहिजे. तिचा नकारच आहे. तिने नकार दिला ना म्हणून बाबांनी तिला खूप मारलंय. काय म्हणते मी? उद्या जाणार आहेत ना? हो. आजचा दिवस आहे. तिला सांग तू काळजी करू नको, मी करतो काय करायचे ते. मला तिच्या घराकडे नाही जाता येणार. तुला आज संध्याकाळपर्यंतच काहीतरी करावं लागणार. जाऊ.